रामकृष्ण हरी मंडळी, मी विद्या देशमाने तुमचं स्वागत करते माझ्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये। कानातलं घालते पहिले, कानातलं वागव असं हे कानातलं माझं नाही आहे, संध्या माझ्या बहिणीचे। ते म्हटलं असलं मी घालणार नाही, मग म्हटलं चल मी घालते। मी काय रील पुरतं मी पण घालेल, डब्बा गच भरला आहे कानातल्याने, पण मी रील पुरतं घालू शकते। आणि कानातलं इतकं हलकं आहे ना की विचारू नका, खूप म्हणजे खूप हलकं आहे। का जाय नाही, सकाळी घातलं होतं मी रील करताना, एक 2-3 मिनटं परत काढून ठेवलं। सवय नाही असलं कानातलं घालायची, पहिले लहानपणी किती असले कानातले हो मिळायचे आणि आम्ही घालायचो पण। खूप छान आहे हे कानातलं, मला तरी खूप आवडलेलं आहे म्हणून मी आणलेलं आहे। आता शिवानी तर ह्याच्यापेक्षा मोठे मोठे घालते, पण हे थोडंसं वेगळंच आहे त्यामुळं शिवानीला पण आवडेल असं नाही वाटत मला। तर अजून ना जाऊ दे, एकच घालून दाखवली तुम्हाला। या वॉशमध्ये काही जाय नाही, कानातलं थोडंसं ओल बारीकच आहे कानातलं। चला तर तुम्हाला सांगते, आज ना मला 2 ब्लाऊज शिवायचे आहेत। हा एक माझ्या वहिनीचा ब्लाऊज आहे, भाऊजाईचा माझ्या, हा एक शिवायचा आहे। आणि दुसरा म्हणजे हा माझ्या बहिणीचा शिवायचा आहे, वहिनीचा दोघींचा। आणि खरं सांगायचं म्हटल्यानंतर मी सगळ्यांकडून शिलाई घेते, कोणाची शिलाई घेत नाही असं नाही, सगळ्यांची शिलाई घेते। आईकडून नाही घेत, फक्त आई कधी कधी देते मला पैसे, म्हणजे लागल्यावर किंवा येताना वगैरे देते। पहिले नव्हती देत, आत्ता द्यायला लागली आई, पहिले देत नव्हती आता देते। चल ते दोन्ही घालून दाखवले तुम्हाला कानातले। आणि तर ना खरं सांगायचं म्हटलं ना, आज एक महत्त्वाचा विषय आहे ना जो त्याच्यावर आपण म्हणजे मी तरी बोलेल की मी व्हिडिओमध्ये ना म्हणजे इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ काढला आणि तो मला वाटतं मी यूट्यूबला पण टाकला आहे। तर त्या व्हिडिओला खूप सारे कमेंट्स आहे की तुम्ही कंपनीचं नाव बदनाम करू नका। हां, आता अमुक जे ब्रँड आहे ना, कुठलंही बघा, आता शेक आपण जो पितो प्रत्येकाला सगळ्याला माहिती आहे। आता एवढ्या साऱ्या ॲड, खरं सांगायचं म्हटलं ना तर मला त्यांनी, मी कुठलंच म्हणत नाही की वाईट होती की चांगली होती, हा माझा पर्सनल विषय आहे। त्यामध्ये ना मी म्हणजे त्यानंतर हा ID काढली, मग मला हळूहळू त्यांनी प्रोत्साहित केलं की तुम्ही पण हे करा। मग मला कमेंट्स यायला लागल्या, मग मी सांगायला लागले म्हणजे लोकांना। मग माझ्यासोबत भरपूर सारे लोक जॉईन झाले आणि मी खूपच सारे, खोटं नाही सांगत, पण मी एक 70-80 हजार रुपये तरी मी 90,000 रुपयेपर्यंत मी कमवले असतील। TDS कटला होता आमचा, म्हणजे माझं जे अकाउंट आहे ना त्याला TDSच म्हणतात ना, तर तो काहीतरी 7-8 हजार रुपये TDS कटला होता। म्हणजे मी पैसे कमवले म्हणून TDS मला इतकं काही सांगता येत नाही संक्षिप्तमध्ये, म्हणजे विश्लेषण करून सांगता येत नाही आहे, पण मी पैसे कमवले होते त्याच्यामध्ये। तर असं होतं, पण असं झालं मी नंतर त्याच्यामध्ये सुपरवायझर झाले। पण म्हणतात ना जबाबदारी आल्यावर माणसाला थोडंसं सक्षम व्हावं लागतं किंवा जबाबदारी घ्यावी लागते। मग ती जबाबदारी आल्यावरच्या नंतर त्याचे थोडेसे काय म्हणतात त्याला, जबाबदारी आल्यावर थोड्याशा जबाबदाऱ्या जास्त असतात। मग ती जबाबदारी मला पेलवली नाही असं मी तरी म्हणू शकते। दर महिन्याला अमुक पॉईंट्स असतात, त्या पॉईंटची ऑर्डर टाकली पाहिजे किंवा बिझनेस रन केला पाहिजे, मला ते झालं नाही माझ्याच्याने। आणि मला खरं सांगू का, मी कंपनीला आजही नावं ठेवत नाही, मी म्हणत नाही आहे की वाईट आहे किंवा काही शेक तुम्ही घेऊ नका, असं माझं काहीही म्हणणं नाही आहे। आणि मी अजूनही सांगते, कुठल्याही कंपनीचं मी नाव घेतलेलं नाही आहे। फक्त आता बघा, जे मोठे इन्फ्लुएन्सर म्हणता ना तुम्ही, ते तर डायरेक्टली नाव घेतात, पण मी अजिबात नाव घेत नाही आहे। पण मला अशी कमेंट होती की त्या कमेंटला भरपूर साऱ्या कमेंट होते त्या बाईच्या की तुम्ही कंपनीला बदनाम करू नका, तुम्ही असं करू नका, तुम्ही तसं करू नका। माझा काय संबंध आहे कोणाला बदनाम करायचा? आजही बघा तुम्ही माझ्या यूट्यूबच्या इंस्टाग्रामच्या व्हिडिओला जाऊन लोक स्वतःहून कमेंटवरती तर येतात आणि म्हणतात की आम्ही पण केलं आणि सोडलं तर डबल झालं। हां, आता डबल होण्यामागचं त्याला लगेच त्याला पण कमेंट केली की तुम्ही सोडल्याच्या नंतर 10-15 गुलाबजाम रोज खायला लागले तर तुमचं वजन वाढेलच ना म्हणून। हां, तेही ठीक आहे, पण मी ते सांगू शकत, मी त्याबद्दल काहीच बोलू शकत नाही। माझं सोडायचं कारण एवढंच होतं की बघा, मिडल क्लास जे लोक आहेत ना त्याच्यामध्ये एकतर खर्च खूप होतो, आणि हां आपण जर कमवायला लागलं तर खूप सारी मज्जा येते। पैसे कमवायला लागले ना आपण की मग काहीच वाटत नाही। चला आपल्याला आपण जर कस्टमर शोधले ना तर आपल्याला दर महिन्याला पैसे मिळतात, आणि मग पैसे मिळाल्याच्या नंतर आपण त्याच्यावर कमवू शकतो आणि
आपल्या पैशातून आपण स्वतःसाठी खरेदी करू शकतो प्रॉडक्ट्स. पण ते महिन्याला आपल्याला ऑर्डर मिळणं किंवा महिन्याला आपल्याला तेवढं कस्टमर मिळणं तेही तितकंच महत्त्वाचं आहे, जेणेकरून आपल्याला कस्टमर मिळाल्याच्या नंतरच आपण बिझनेस रन केल्याच्या नंतरच आपल्याला त्याचा चेक येतो आणि चेक आल्याच्या नंतरच आपण त्याच्यावर म्हणजे पुढची ऑर्डर आपण देऊ शकतो. आता मी सांगते 3 महिन्यापर्यंत मला बऱ्यापैकी चेक येत होता. 3 महिने कसं 7-8 महिने मला बऱ्यापैकी चेक येत होता. आणि मी सांगते मिडल क्लास जे लोक आहेत ना, आता आपण मिडल क्लास लोक आहोत, मिडल क्लास लोक 3 ते 4 महिनेच या गोष्टीमध्ये इन्वॉल्व्ह होतात. आणि नशिबाने मी खरं सांगू, मला जे काही म्हणजे मी एवढे दिवस ते प्रॉडक्ट्स घेतले ना, मी 10 रुपये पण खर्च केला नव्हता बिझनेस माझ्या स्वतःवर. मला जे पैसे मिळाले ना, म्हणजे देवाचेच पैसे देवाला वाहिले असं म्हटलं तरी चालेल. मला वरून जेवढे पैसे आले ना, तेवढ्याच पैशात मी ते प्रॉडक्ट मागवलं आणि तेवढं खाल्लं. त्यामुळे मी विना नफा नफाच झाला म्हणता येईल, मला तोटा अजिबात झालेला नाही आहे. त्यामुळं माझ्याबद्दल आमच्यातलेच मूर्ख लोक आहेत ना, जे खूप सारे माझ्याबद्दल बोलतात की एवढे पैसे खर्च केले आणि परत वजन वाढवले. आता वजन वाढवलं, मला काय वाढवायची हौस नव्हती, ते वाढलं आहे. पण मी नक्कीच प्रयत्न करेल की परत जागेवर येण्याचा. हे माझा स्वतःचा वैयक्तिक प्रश्न आहे हा. त्यामुळे तुम्ही ह्याच्यामध्ये नाही पडले ना तरी चालेल. आणि मी 1ही रुपया मला नाही वाटत की माझ्या नवऱ्याने माझ्यावर खर्च केला किंवा मी माझ्या संसारातले पैसे त्याच्यामध्ये लावले. अजिबात मी पैसे लावलेले नाहीत त्याच्यामध्ये. जे काही पैसे होते ना, पहिले 2-3 किट मला फ्रीमध्ये मिळाले, त्यानंतरचे बऱ्यापैकी मी पैसे कमवले. दर महिन्याला कधी 15,000 कधी 10,000 रुपये असं मला चेक येत होता. त्यामुळं जे लोकांनी, आता आमच्यातले बरेच सारे लोक आहेत, मी कधीच कुठल्याच पाहुण्यारावळ्यांना आग्रह केला नाही की तुम्ही प्रॉडक्ट घ्याच म्हणून. आता आमचे एक पाहुणे होते, ज्यांच्या मुलीला त्यांनी सांगितलं होतं की त्यांना तिथल्या डॉक्टरांनी सांगितलं होतं की तुम्ही हे प्रॉडक्ट्स घ्या थायरॉईडसाठी. मग त्यांनी ते प्रॉडक्ट बाहेर जास्त पैशात ID काढून घेण्यापेक्षा माझ्या IDवरून ते घेतले होते, ज्याचा त्यांना बऱ्यापैकी फरक झाला होता. वजन वगैरे कमी झालं होतं. आणि थायरॉईडच्या गोळ्या वगैरे तर म्हणतात की गोळ्या वगैरे बंद होतात, पण थायरॉईडच्या गोळ्या तिची तर काही बंद झालेली नाही आहे. आणि असं नाही की मी बरं झालं की मी कुठल्याच माझ्या पाहुण्यारावळ्यांना किंवा याच्यामध्ये आणलेलं नाही आहे. आता माझी अजून एक फ्रेंड आहे, ती याच कंपनीचं काम करते. तर ती म्हटले की ऐसा कोई सगा नहीं इसको, इस कंपनी में ऐसा कोई सगा नहीं जिसको इस कंपनीने ठगा नाही, असं ती म्हणत होती. तर बरं झालं की मी कोणाला घेतलं, मग त्याच्यामध्ये घेतलेलं. मी कधीच कुणाला जवळच्या लोकांना कधी फोन केला नाही की मी करते तुम्ही करा म्हणून. आणि म्हणजे मी सांगायचं तात्पर्य. आणि अजून त्याच्यामध्ये एक असं पॉईंट झाला की एक खूप चांगले म्हणजे मी बऱ्याच वेळा त्यांच्याबद्दल बोलले. ते फाउंडेशन चालवतात, गोवर्धन फाउंडेशन चालवतात ना, तर त्यांनी बऱ्यापैकी माझं व्हॉट्सअपला स्टेटस वगैरे टाकलेलं बघितलं होतं ना, तर ते मला म्हणायचे तुम्ही व्यायाम करा, जिम लावा. जिम म्हणजे चांगले आहेत ते माझे आणि त्यांचे. मला वाटतं फक्त एवढ्या वर्षात माझी आणि त्यांची 2दाच भेट झालेली आहे. बाकीचं व्हॉट्सअपवर आहे ते. कृष्णाची खूप भक्ती करतात ते आणि बऱ्यापैकी चांगल्या विचारांचे आहेत. त्यांनी मला स्वतः सांगितलं होतं की ताई तुम्ही भले जिम लावा, जिमची मेंबरशिप मी तुम्हाला घेऊन देतो 1 वर्षाची, माझ्याकडून तुम्हाला रक्षाबंधनाची भेट समजा, पण तुम्ही ह्या गोष्टीच्या नादी लागू नका. आणि मग ते इतके छान, मला तर असं वाटतं की त्यांच्या बोलण्याने मी इन्फ्लुअन्स झाले. आणि मग मला नंतर खरं सांगायचं तर माझ्याच्याने 300 पॉईंटची ऑर्डर मला टाकणं होईना. आणि त्यामुळे माझ्याकडे, आणि नंतर मी तुम्हाला म्हटलं ना की 3च महिने, मिडल क्लास लोक 3 महिन्याच्या वरती जास्त करू शकत नाहीत खर्च स्वतःवर. 3 महिन्यापर्यंत करतात. आणि ह्याचा बऱ्याचपैकी आता तर भरपूर सारे रेट वाढलेले आहेत, त्यामुळं करू शकत नाहीत खर्च. आणि खूप असल्यामुळं आणि बऱ्यापैकी काय होतं, थोडे दिवस वजन जर कमी केलं ना, तर एक 10-12 किलो वजन कमी झालं की आपल्यातलीच भरपूर सारी लोक बी म्हणतात की लयच झाले बारीक, चांगलं दिसत नाही, लय झालं चांगलं दिसत नाही, असं सगळेजण म्हणतात. हां, हेल्थ जर इश्यू असेल ना, तर वजन कमी करणं तितकंच महत्त्वाचं आहे. पण असं तर तुम्ही छान दिसत असाल तर तुम्हाला काही त्याचा प्रॉब्लेम नाही. हां, ज्याला त्याला आपले हेल्थ इश्यू असतात, त्या हेल्थ इश्यूसाठी जर तुम्हाला कमी करायचं असेल तर तुम्ही करा. पण मला तर असं वाटते की मी पैसे माझ्या स्वतःवर इतके असे माझे खर्च झालेले नाही आहेत. त्यामुळे तुम्ही पाठीमागं असं बोलू नका की एवढ्याने खर्च करून खूप म्हणजे ते कानावर पडतात त्या गोष्टी. त्यामुळे मला बऱ्यापैकी खूप वाईट वाटतं की लोक, मी कधीच कोणाचा विचार करत नाही. माझ्याबद्दल तुम्ही का म्हणून विचार करता? मी 1ही रुपया खर्च केला नव्हता. हां, आता तो ब्रँड खूप मोठा आहे, नावाजलेली कंपनी आहे, त्यामुळे त्याच्यावर खर्च बऱ्यापैकी होतो. आता काही लोकांनी लाख रुपये खर्च केला आहे, पण मी स्वतः 90,000 रुपये कमवून
कमवून मी हेल्थ मिळवलेलं होतं जे माझ्याकडून गेलेलं आहे. पण मी कमविल्यानंतर तुम्ही काय ह्याच्याबद्दल चर्चा करता? मी बघेल ना माझं मला काय करायचं आहे ते. तुम्ही ह्याच्याबद्दल चर्चा करणार? तुम्ही कोण माझे? ना माझे कमवलेले पैसे तुम्ही घेतले, ना मला लागणारे तरी तुम्ही देणार आहात. मग तुम्ही का माझ्याबद्दल बोलता? तर मला एवढंच सांगायचं होतं की तुम्ही तुमच्यापुरतं बघा. माझ्या विषयात तुम्हाला तोंड घालायची किंवा माझ्याबद्दल तुम्हाला बोलायची काहीही गरज नाही. बोलताना अशाच लोकांजवळ बोला की जेणेकरून तुम्हाला ते माझ्यापर्यंत पोचणार नाही. एवढं तरी महत्त्वाचं आहे. आणि खरंच सांगते मी, एकही रुपया खर्च न करता 70-80 हजार रुपये मी स्वतः कमवले होते. त्यामुळे मला ते सोडलं त्याचाही काही गम नाही आहे. आणि मला उलट आनंदच आहे की ज्या गोष्टीमध्ये मी हात घातला होता ना त्याच्यामध्ये मी पैसे कमवून दाखवले. आता हेल्थ गेली माझ्याकडून, ते एक झालेलं आहे पॉईंट. पण हेल्थ जाण्याची कारणं बरीच सारी होती. पाठीमागं 1 वर्षाखाली असे काही इन्सिडेंट आमच्या घरामध्ये झाले की ज्यामुळं मी थोडंसं निगेटिव्हमध्ये गेले. माझं माइंड थोडंसं ठीक नव्हतं. म्हणजे सगळे एखाद्या वेळेस कसं चुकीच्या गोष्टी एकासोबत घडत जातात, तशा माझ्यासोबत काहीतरी गोष्टी घडत गेल्या. त्यामुळं माझं त्याच्यावरून मन हटलं आणि मी जास्त रेसमध्ये गेले. थोडंसं मला टेन्शन होतं, त्यामुळं मी त्या गोष्टीकडं लक्ष नाही दिलं. हळूहळू ते व्यायाम सोडला किंवा जे डाएटवर जो कंट्रोल असतो माझा माइंडवरचा तो सुटला आणि त्यामुळं हे असं झालेलं आहे. तर तुम्ही काळजी करू नका. ते सगळं बघायला मी खंबीर आहे. पण तुम्हाला एवढंच सांगायचं की तुम्ही माझ्याबद्दल जी चर्चा करताना ती माझ्यापर्यंत येते. मी खर्च न करता झिरोमध्ये उलट मी पैसे कमवून माझी हेल्थ मिळवली. त्यामुळे तुम्ही घालवले जे होते ना पैसे, तुम्ही त्याच्याबद्दल चर्चा करा, माझ्याबद्दल चर्चा करू नका. मी खरंच कायम माझ्या नवऱ्याचे आभार मानते की त्यांनी मला कायम ह्याबद्दल पण म्हणजे आता ज्याविषयी बोलतो ना आपण त्याच्याबद्दल मला म्हणजे आत्ता ज्यांच्याबद्दल आपण बोलतोय किंवा ज्यांच्याबद्दल मी बोलते ना, आता जे बघतात ना त्यांना कळले की हे आपल्यासाठीच व्हिडिओ आहे. तर त्यांना मी फोन करणार होते की तुम्ही करताय का म्हणून. पण त्यांनी मला आधीच सांगितलं की तू त्यांच्या आधी लागू नको, आपल्यातल्या जवळच्या कोणालाही बोलायला जाऊ नको, तुला काही करायचं नाही, तू करते ना तुझ्यापुरतं कर, तुला मोबाईलवर जेवढे लोक भेटतात त्यांच्याशी कर, बस तेवढ्यापुरतंच ठेव. तर मला एवढंच सांगायचं ते सांगितलेलं आहे. आणि दुसरं म्हणजे विषय असा आहे की तुम्ही माझा विषय तर सोडून द्या, पण तुम्ही तुमच्याकडे बघा आणि मग माझं बघायला या तुम्ही. आणि दुसरं म्हणजे अजूनही मी कुठल्याच कंपनीचं नाव घेतलेलं नाही आहे. तुम्हाला करायचं तुम्ही करा, मला नाही जमत म्हणून मी केलेलं नाही आहे. आणि हा माझा स्वतःचा विषय आहे, त्यामुळे तुम्ही याबद्दल काहीही बोलायचं नाही. तुम्ही जर चांगलं म्हणून बघत असाल व्ह्यूअर्स म्हणून माझं, तर तुम्हीही तुमच्या पद्धतीने करायचं असेल तर तुम्ही पद्धतीने करा. पण मी तर सोडलेलं आहे, कारण माझ्याकडं दुसरं पॉईंट म्हणजे मला स्वतःवर खर्च करायला सध्याला माझ्याकडं माझी तेवढी ऐपत नव्हती आणि मला पेमेंट द्यायचं बंद झालं. त्यामुळे मी हे बंद केलेलं आहे. त्याच्यामागचं एवढंच कारण आहे. चला बाय, राम राम, जय संताजी.